आयुष्य जगायसाठी असे किती पैसे लागतात. सुखी समाधानी आयुष्य जगायसाठी खूप पैसे लागत नाहीत. पण लोकांना तुम्ही श्रीमंत आहात हे दाखवायसाठी, दिखावेगिरी करायसाठी खूप पैसा लागतो. आणि बरीच लोकं दिखावेगिरी करण्याच्या चक्करमध्येच गरीब होतात. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो. तो आनंद व्यक्त करता आला पाहिजे आणि त्या आनंदाचं मोल कळालं पाहिजे. सध्या गरमी वाढते. वाढत्या गरमीमध्ये हीट स्पाईकमध्ये तुम्ही तुमची बॉडी ही हायड्रेट ठेवली पाहिजे. याचा अर्थ तुमच्या शरीरातली पाण्याची पातळी जी आहे ती मेंटेन राहिली पाहिजे. याचाच अर्थ तुम्ही खूप जास्त पाणी पिलं पाहिजे. 3 ते 5 लिटरच्या दरम्यान तुम्ही हे पाणी पिलंच पाहिजे, जेणेकरून तुमची बॉडी जी आहे ती हायड्रेट राहील आणि डिहायड्रेशनचे शिकार तुम्ही होणार नाही. याचा अर्थ ज्यावेळेस ऊन जे आहे ते खूप जास्त प्रखर असतं, साधारणतः 1 ते 4च्या दरम्यान घरातून बाहेर पडायचा हट्टहास करू नका. थोडं वर्ज्य करा घरातून बाहेर जाणं. खूप गरज असेल, काम असेल तरच घरातून बाहेर पडा. लहान मुलांची, महिला वर्गांची काळजी घ्या. ह्या उष्णतेच्या झळा खूप प्रखर आहेत आणि आपल्या सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे या महाराष्ट्रामध्ये पण 40 डिग्री सेल्सिअस अराउंड टेम्परेचर राहतं आहे. बऱ्याच ठिकाणी ते जास्तही असेल थोड्या बहुत प्रमाणामध्ये, पण त्या दरम्यान टेम्परेचर राहतं. याचा अर्थ असा आहे की ही गरमी जी आहे ती खूप जास्त जिव्हारी लागू शकते आपल्याला. त्यामुळं खूप जास्त पाणी प्यायचा प्रयत्न करा. 3 ते 5 लिटर पाणी प्या आणि स्वतःची बॉडी हायड्रेट ठेवायचा प्रयत्न करा. हा काळ देखील जाईल आणि ह्या काळामध्ये अशा पद्धतीची फळं खाऊन तुम्ही तुमच्या शरीराची जी पाण्याची पातळी आहे आणि जे शरीरातला अशक्तपणा, थकवा जो आहे तो घालवण्यासाठी, निघून जाण्यासाठी मदत होईल. त्यामुळे मी कलिंगड आणले आणि ते कलिंगड कट करून मी खातो आहे. तुम्ही सगळ्यांनी पण अशा छोट्या छोट्या गोष्टी करून, कोणी ORS पिऊ शकतं, कोणी लिंबू सरबत, जे काही असेल आपल्या घरामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे ते खाऊन आपण ह्या हीट स्पाईकपासून, ह्या उष्णतेच्या झळांपासून आपल्या स्वतःचं चांगलं रक्षण करू शकतो. त्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता मुलांना लागलेल्या आहेत, त्यामुळं लहान मुलांची सगळ्यात जास्त काळजी घ्या, महिला वर्गांची काळजी घ्या, वयस्कर वयोवृद्ध लोकांची काळजी घ्या आणि मजा लुटा ह्या समर सीझनची, समर कॅम्पची. आणि मुलांना खास करून उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून.